नमस्कार वाईटी फॅमिली। आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ना, ह्या रेसिपीसाठी आपल्याला अजिबात वाटण वाटायचं नाहीये। अवघ्या 10 मिनिटात ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत। अगदी साधी सरळ सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही लंच डिनर किंवा टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तसेच अचानक जर घरी पाहुणे आले तर पाहुण्यांसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी अवघ्या 10 मिनिटात बनवू शकता। जर तुम्हाला ही अवघ्या 10 मिनिटात होणारी रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यात तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले YouTube चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग एंड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। गाइस, आज आहे 14 एप्रिल 2024। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा आहे। तसेच आज दिवस आहे तो म्हणजे माझ्या मम्मीचा वाढदिवस आहे। शीला तानाजी रानोडे हिचा आज वाढदिवस आहे। मम्मी, तुला माझ्याकडून व आपल्या वाईटी फॅमिलीकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनाही विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांची सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। पहा गाइस, आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ह्या रेसिपीला अजिबात तामझाम करायची गरज नाहीये, बिलकुल वाटण सुद्धा वाटायची गरज नाहीये। अवघ्या 10 मिनिटात आपण ही रेसिपी बनवणार आहोत। तसेच ही रेसिपी तुम्ही मी जसं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की टिफिनसाठी, लंचसाठी, डिनरसाठी किंवा अचानक जर घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही अवघ्या 10 मिनिटात ही रेसिपी बनवू शकता। तर आजची रेसिपी आहे ती म्हणजे बटर पालक पनीर मटरची रेसिपी आहे। अवघ्या 10 मिनिटात ही रेसिपी होते। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपी बटर पालक पनीर मटरची रेसिपी बनवण्यासाठी प्रथम गॅस सुरू करायचा आहे। गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे। कढई तापली की त्यामध्ये 2 चमचे बटर ॲड करायचं आहे। बटर वितळलं की त्यामध्ये पनीरचे असे क्यूब्स करून पनीरचे तुकडे असे तळून घ्यायचे आहेत। पनीरचे तुकडे हे ब्राउनिश होतोपर्यंत ह्या बटरमध्ये तळून घ्यायचे आहेत आणि तळल्यानंतर हे पनीरचे तुकडे एका प्लेटमध्ये बाजूला साईडला काढून घ्यायचे आहेत। पहा, ही रेसिपी खूप सुंदर आहे। ह्या रेसिपीसाठी अजिबात आपण वाटण वाटणार नाही आहोत आणि इतकी टेस्टी अशी ही रेसिपी होते ना, खूप सुंदर होते। पहा आता आपलं हे पनीर तळून झालेलं आहे। आता काय करायचं आहे, ज्या बटरमध्ये आपण पनीर तळलं त्याच बटरमध्ये आपण फोडणीला जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता तसेच कांदा ॲड करायचा आहे आणि कांदासुद्धा एकदम बारीक चॉप केलेला कांदा ॲड करायचा आहे। छान हा कांदा कॅरमल होतोपर्यंत म्हणजे जवळजवळ ब्राऊन होतोपर्यंत ह्या बटरमध्ये परतून घ्यायचा आहे। त्यानंतर एकत्र किसून घेतलेली हिरवी मिरची, अद्रक, लसूण ह्यामध्ये ह्या कांद्यामध्ये ॲड करून छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर टॅमॅटो ॲड करायचे आहेत। पुन्हा 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। तसेच आता काय करायचं आहे की ह्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे। स्वच्छ धुवून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर ॲड करायची, हळद ॲड करायची आणि 1 मिनिट छान असं हे वाटण परतून घेतल्याच्या नंतर वरतून थोडंसं बटर अजून ॲड करायचं आहे। बटर ॲड केल्याच्या नंतर 1-2 मिनिटं छान अशी ही फोडणी परतून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये आपल्याला हिरवेगार छान असे वाटाणे ॲड करायचे आहेत। वाटाणे फोडणीला घातल्याच्या नंतर वरतून कसुरी मेथी छान अशी कुस करून घालायची आहे आणि 2 ते 3 मिनिटं छान अशी ही भाजी सुंदर परतून घ्यायची आहे। त्यावर चवीसाठी आता मीठ ॲड करायचं आहे। मीठ ॲड केल्याच्या नंतर पुन्हा 1-2 मिनिटं ही भाजी छान अशी परतून घ्यायची आहे। ही भाजी 2 मिनिटं परतल्याच्या नंतर छान अशी दणदणीत 3 ते 4 मिनिटं ह्या भाजीला वाफ येऊन द्यायची आहे, जेणेकरून हे वाटाणे ह्याच्यामधले शिजतील। पहा 3 ते 4 मिनिटं छान अशी दणदणीत वाफ येऊन दिल्याच्या नंतर वाटाणे आपले शिजलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये आपण ही बटरमध्ये फ्राय केलेले पनीरचे तुकडे ह्या भाजीमध्ये ॲड करायचे आहे आणि हे 2 मिनिटं सुंदर अशी ही भाजी परतून घ्यायची आहे। ही भाजी 2 मिनिटं परतून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये पालक ॲड करायची आहे। पालकाची पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे। पालकाची पेस्ट ॲड केल्याच्या नंतर पुन्हा ही भाजी 2 मिनिटं परतून घ्यायची आहे। पहा वाईटी फॅमिली, अशा पद्धतीने आपली साध्या सरळ सोप्या पद्धतीची कोणतीच तामझाम न करता वाटण न वाटता अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपण ही टिफिन, लंच, डिनर अचानक घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी ही खूप स्वादिष्ट, उत्कृष्टरित्या ही चविष्ट आपण ही अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपण ही बटर पालक पनीर मटरची रेसिपी बनवू शकतो। पहा, अशीच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपींचे अपडेटसाठी आपले YouTube चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग एंड ब्लॉगिंगला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। पालक ॲड केल्याच्या नंतर 2 मिनिटं आपण ही भाजी परतून घेतली। गॅस बंद केला, भाजीवरती झाकण ठेवलं। आता ही
आता ही आपली बटर पालक पनीर मटरची रेसिपी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही चपाती, रोटी, नान किंवा जीरा राईस सोबत तुम्ही ही भाजी सर्व करू शकता। आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंटमध्ये नक्की कळवा। मला कमेंटमध्ये कळवण्याआधी नक्की घरी पण तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा। तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही अजिबात काही तामझाम न करता कोणतंही वाटण न वाटता अवघ्या 10 मिनिटात होणारी बटर पालक पनीर मटरची रेसिपी जी केलेली आहे ही तुम्हाला कशी वाटली ते। गाईज तुम्हाला अशीच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले YouTube चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा।